राज्यात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकानंतर अध्यक्षपद आणि सभापतीच्या निवडी कधी होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. त्यातच ग्रामविकास विभागानं 20 मार्च पूर्वी या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानं आता राजकीय हालचालींना वेग आला असून राज्यभरात सत्ता समीकरणाची नव्यानं मांडणी आता सुरू झाली. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा परिषद देखील जिल्ह्याच्या राजकारणाचा सध्या केंद्रबिंदू ठरत आहे. खरं म्हणजे निवडणुका जाहीर होण्या अगोदरपासूनच जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस मोठ्या भावाच्या भूमिकेत राहील असं सुतोवाच राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी अनेकदा बोलून दाखवलं होतं. 9 मार्च दिवशी निकाल लागला आणि या निकालाच्या दिवशी संख्याबळाच्या आधारावर राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यात मोठा भाव ठरल्याचं चित्र स्पष्ट झालं. आणि त्यामुळेच राष्ट्रवादीकडून अध्यक्ष पदावरती नैसर्गिक दावा पुढे केला जात आहे. अध्यक्ष आमचाच ही भूमिका राष्ट्रवादी आता विविध ठिकाणी ठामपणानं मांडत आहे. मात्र महत्वाचा मुद्दा म्हणजे काय आहे की महायुतीतील अंतर्गत संघर्ष हा आहे. एकीकडे राष्ट्रवादी आपला दावा मजबूत करत असताना दुसरीकडे मात्र भाजपने देखील अध्यक्ष पदावरती हक्क सांगायला सुरुवात केली. सत्ताधारी आघाडीतच राजकीय तणाव या निमित्तानं निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. ही लढत थेट विरोधकांच्या मधून नसून सत्ताधारी घटक पक्षांमध्येच असल्यानं राजकीय रंजकता वाढल्या आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेत एकूण 68 सदस्यांचा समावेश आहे आणि सभागृहात बहुमतासाठी 34 सदस्यांची मेजॉरिटी लागते. यामध्ये राष्ट्रवादीचे सर्वाधिक 20 सदस्य आहेत, तर शिरोळ जयसिंगपूरचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या आघाडीचे 4, भुदरगड मधील आघाडीतील 1 आणि अपक्ष सदस्य अमर पाटील या सगळ्यांची गोळाबेरीज केली तर एकूण 26 सदस्य होतात. म्हणजेच बहुमताचा आकडा राष्ट्रवादीला गाठण्यासाठी अजून 9 सदस्यांची गरज लागते. अशातच मंत्री मुश्रीफ यांचे जवळचे मित्र सतेज पाटील यांनी आमच्याकडे विचारणा केली तर काँग्रेसकडे असणारे 15 सदस्य त्यांना पाठिंबा देऊ शकतात असं सूचक विधान केलं होतं. पण तुर्तास राज्यातील स्थिती, कोल्हापूर महानगरपालिका आणि गोकुळची गणित पाहता तसं घडण्याची शक्यता मात्र नाही. एक मात्र नक्की, राष्ट्रवादीच्या गोठातून अध्यक्षपदाचं नाव मात्र फायनल झाल्याचं बोललं जात आहे. तर दुसरीकडे भाजपकडे 12 सदस्य आहेत. भारतीय जनता पक्ष, जनसुराज्य पक्ष म्हणजे 2 शरीर आणि 1 आत्मा असल्याचं मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. त्यामुळे जनसुराज्यचे 5 जनसुराज्य पुरस्कृत अपक्ष सदस्य अमर पाटील यांची गोळाबेरीज केली तर 18 सदस्य होतात. तसेच मतदानाची टक्केवारी काढली तर टक्केवारीत आम्हीच मोठा भाव असल्याचा दावा भाजपने केलाय. त्यामुळे या सगळ्यामधून एक नवा फॉर्म्युला पुढे येणार का हे पाहावं लागेल. त्यासाठी आता अधिवेशन संपल्यानंतर पडद्यामागे काय राजकारण घडतं याकडे देखील लक्ष ठेवावं लागेल. एकंदरीत संख्याबळाचा विचार करता सभागृहात 34 सदस्यांची गरज असताना कोणत्याही एका पक्षाकडे स्पष्ट बहुमत नाही. त्यामुळं अध्यक्षपदाचा निर्णय हा केवळ आकडेमोडीवर नव्हे तर पडद्यामागील असणारं राजकीय खेड्या, राज्यस्तरीय नेतृत्वाची भूमिका आणि महायुतीतील सामंजस्य फॉर्म्युला आणि संभाव्य नवीन काय फॉर्म्युला येणार यावर अवलंबून असणार आहे. भाजप जनसुराज्य पक्षाची समीकरणं, अपक्ष सदस्यांची भूमिका तसंच काँग्रेसची संभाव्य भूमिका यावर कोल्हापूर जिल्हा परिषदेचा राजकीय सारीपाट मांडला जाऊ शकतो. कोल्हापूर जिल्हा परिषद ही केवळ आता अध्यक्ष उपाध्यक्ष पदांच्या निवडीची निवडणूक न राहता जिल्ह्यातील राजकारणातील एक लिटमस टेस्ट ठरली तर नवल वाटू नये. राजकीय जाणकारांच्या मते हा संघर्ष अध्यक्ष पदापुरता मर्यादित नसून तो महायुतीतील वर्चस्वाचा संघर्ष आहे. भविष्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था, गोकुळची निवडणूक या राजकारणाचा ही निवडणूक ट्रेलर ठरू शकते. तसेच जिल्हास्तरीय नेतृत्वाची पकड किती मजबूत आहे याची देखील या निमित्तानं चाचणी होऊ शकते. त्याच्यामुळे ह्या विविध कंगोरे या सगळ्या गोष्टींना आपल्याला पाहावं लागेल. आता अधिवेशनानंतर सुरू होणाऱ्या राजकीय हालचाली, गुप्त बैठका, समीकरणांची जुळवाजुळव आणि यामध्ये राज्यस्तरीय नेत्यांचा हस्तक्षेप या सर्वांमधूनच अंतिम तोडगा निघण्याची शक्यता आहे. विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका या सत्ता संघर्षात निर्णायक ठरणार
असा राजकीय अंदाज व्यक्त केला जातोय. एकूणच काय की कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ही आता एक खुर्ची नसून राजकीय ताकदीचं प्रतीक बनणार आहे. त्यामुळेच 20 मार्च पूर्वी होणाऱ्या या निवडीकडे जिल्ह्याचं लक्ष लागलं असून ही निवडणूक कोल्हापूर जिल्ह्यातील भावी राजकीय समीकरणाची दिशा ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणूनच जिल्हा परिषदेच्या या अध्यक्षपदाच्या निवडीकडे लाईव्ह मराठी लक्ष ठेवून आहे. आणि त्याचसोबत या पडद्यामागच्या गोष्टी काय आहेत ती सुद्धा बित्तम बातमी, आतल्या गोटातली बातमी तुमच्यापर्यंत आपण पोहोचवणार आहोत. आणि त्यासाठीच पाहत राहा लाईव्ह मराठी.